नमस्कार. आपण पाहत आहात प्रसार माध्यम. खरं म्हणजे आजचा विद्यार्थी हा उद्याचा धोरणकर्ता असतो, एक प्रशासक असतो किंवा भविष्यामध्ये तो लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. आणि म्हणून या विद्यार्थ्यांची जडणघडण त्या वयात होणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठीच विद्यार्थ्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांच्या कौशल्यांना वाव देणं गरजेचं आहे. त्यांच्या चिकित्सक बुद्धीला संधी देणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं या भारताच्या लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी एका व्यासपीठाची गरज असते. आणि हे व्यासपीठ जे तयार होतं ते कोल्हापूरमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून संसद भारत MUN 2026 या कार्यक्रमाच्या अंतर्गत. तर या नेमक्या गोष्टीच्या मागं काय विचार आहे, काय कल्पना आहेत आणि यांचा विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. आणि यासाठी संसद भारत MUN 2026चे जे आयोजक आहेत त्यापैकी एक आयोजक आपल्यासोबत आहेत, कनिष्क शिंदे. आपण त्याच्यावर गप्पा मारू. कनिष्कजी नमस्कार. नमस्कार सर. सगळ्यात प्रथम मनामध्ये हा विचार येतोय की संसद भारत MUN 2026 म्हणजे नेमकं काय आहे? सर, MUN ही कन्सेप्ट फार डीप आहे आणि मॉडेल युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ, अशा ह्या संयुक्त राष्ट्र संघामध्ये ज्या प्रकारच्या समिती, ज्या प्रकारच्या कमिटीज चालतात, अगदी त्याचा हुबेहूब प्रकारे प्रति MUN किंवा प्रति मॉडेल युनायटेड असा आपण प्रयत्न ह्या वेळी कोल्हापुरात करतोय. अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते मुंबई, पुणे, बेंगलोर यासारख्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात होताना आपल्याला दिसतात. पण कोल्हापूर सारख्या Tier 2 सिटीमध्ये सध्या विद्यार्थ्यांना जो त्यांच्या कलागुणांना, त्यांच्या नेतृत्व गुणाला जो वाव मिळाला पाहिजे, तर तो एका चांगल्या ठिकाणी, चांगल्या व्यासपीठावर तो वाव मिळावा यासाठी आग्रही असणारा आपला हा कार्यक्रम आहे. संसद भारत हे नाव का दिलेलं आहे? बाकी ठिकाणी आपण काही ठिकाणी पाहतो की इंटरनॅशनल नाव दिलं, इंटरनॅशनल ब्रँडिंग केलं की तो कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे होताना बघतो. आपला देशी कार्यक्रम आहे, देशी नाव असलं पाहिजे. या मानसिकतेतून संसद भारतातील संसदीय प्रक्रिया काय असणार आहे, तर याचं एक छोटीशी झलक असा हा कार्यक्रम म्हणून याला आपण संसद भारत असं नाव दिलं. 19, 20 आणि 21 तारखेला शिवाजी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतोय. बरोबर. सगळ्यांनाच एक उत्सुकता आहे की कोणते विषय यावेळेस या 2026 मध्ये आपण घेतलेले आहात? बरोबर सर, या ठिकाणी 5 समिती, जेणेकरून 5 कमिटी आपल्याकडे या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आहेत. ज्यातील पहिली आहे डायसेक. डायसेक ही एक संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषद जी असते, तर अगदी त्याला प्रति सुरक्षा परिषद अशी डायसेक ही कमिटी आपण या ठिकाणी चालवत आहोत. दुसरी असणार आहे UNHRC, युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल, संयुक्त राष्ट्र संघ मानवी हक्क परिषद. या प्रकारे आता सध्याचे आपण पाहतोय की महिला हक्कांवर जी गदा आणली जाते, बाल हक्कांवर जी गदा आणली झाली, तर ह्याला कुठेतरी ह्या प्रश्नाला कुठेतरी तोंड फुटावं आणि ह्यातून काहीतरी चांगल्या प्रकारे डिस्कशन होऊन एखादा चांगला निर्णय आपल्या हाती सापडावा. आणि ह्याच निर्णयाच्या मागं आपला भारतातील युवा, भारतातील विद्यार्थी काय विचार करतो हे जाणून घेण्यासाठी UNHRC ही दुसरी कमिटी असणार आहे. तिसरी कमिटी ही इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, म्हणजेच अगदीच मूट कोर्ट सारखी त्याला पॅरलल लेवलला जाणारी ही संकल्पना आहे, जी स्पेशली लॉ स्टुडंटसाठी आपण डेव्हलप केलेली आहे. जेणेकरून लॉचे विद्यार्थी जे सध्या लॉचं शिक्षण घेत आहेत किंवा लॉचे शिक्षण घेण्यासाठी अस्पायरिंग आहेत, लॉचं शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना इंटरनॅशनल लॉ बद्दल माहिती मिळावी आणि आपल्या तळागाळातला, कोल्हापुरातला एखादा लॉचा विद्यार्थी हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावा आणि त्याला ह्या गोष्टीतून एखादा चान्स मिळावा, यासाठी म्हणून ICJ, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ही समिती असणार आहे. चौथी समिती असणार आहे आपल्या मराठी भाषेतून आपल्या भारतीय समिती, जी म्हणजे विधानसभा. आणि आपलं जसं महाराष्ट्राची विधानसभा ज्या प्रकारे कार्य करते, अगदी तशीच प्रति विधानसभा आपण या ठिकाणी संसद भारत MUN मध्ये भरवतोय, जिथे प्रत्येक विद्यार्थी जो त्या समितीमध्ये भाग घेईल हा एका आमदाराचा एक रोल निभावेल, एक प्रति आमदार म्हणून या ठिकाणी काम करेल. कोणी मुख्यमंत्री असेल, कोणी विरोधी पक्षनेता असेल. आणि अशा प्रकारे एक संसदीय कामकाज आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या प्रकारे चालतं, तर त्याचा हुबेहूब प्रकारे आपण त्याची रिप्लिका करण्याचा एक प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात 5वी जी कमिटी आहे ती अतिशय महत्वाची आहे, जी म्हणजे या 4ही कमिटींवर वचक ठेवून असेल असं म्हणायला काही हरकत नाही. जी म्हणजे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पत्रकारिता. त्यासाठी आपण एक वेगळी समिती या ठिकाणी आयोजली आहे, जिचं नाव आहे IP, इंटरनॅशनल प्रेस अँड जर्नलिझम. याच्यामध्ये सध्या मास कम्युनिकेशन नावाचं डिपार्टमेंट आपल्या शिवाजी विद्यापीठामध्ये आहे. सोबतच यासाठीचे छोटे मोठे प्रोग्राम्स शिवाजी विद्यापीठाअंतर्गत अनेक कॉलेजेसमध्ये चालत असतात. तर तिथल्या विद्यार्थ्यांना पत्रकार होण्याच्या आधीच पत्रकारितेचा एक चांगल्या प्रकारे अनुभव यावा आणि त्यांच्यातल्या पत्रकारितेच्या ज्या गुण आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारे वाव मिळावा आणि
त्याचं वृद्धीकरण व्हावं यासाठी म्हणून IP ही कमिटी आपण इंट्रोड्यूस केलेली आहे. या सगळ्या कमिटी सांगितल्या, परंतु हे सगळं आयोजित करण्याच्या मागचा नेमका हेतू काय आहे? म्हणजे कशासाठी हे विद्यार्थ्यांच्या पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला? सध्या आपण पाहतोय की आपला विद्यार्थी, आपल्यातील युवा, आपल्यातील विद्यार्थी जो आहे तो आपण जेव्हा कॉलेजमध्ये सुद्धा आपण जेव्हा पाहतो की प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुरफटलेला आहे आणि तेच ते सोशल मीडिया यूज करणं आणि फक्त त्या स्क्रोलिंगच्या जगामध्ये, त्या स्क्रोलिंगच्या विळख्यात न सापडता विद्यार्थ्यांच्या चिकित्सक जी बुद्धी आहे तर त्याला कुठेतरी चालना मिळावी यासाठी म्हणून संसद भारत च्या माध्यमातून आपण संसद भारत MUN गेल्या वर्षी पहिलं पर्व होतं, यंदा आपण दुसरं पर्व भरवतोय. गेल्या वर्षीचा काय अनुभव राहिला विद्यार्थ्यांचा? पहिला मुद्दा म्हणजे संसद भारतचं आपलं जे ठिकाण आहे, आपल्या कार्यक्रमाचं जे ठिकाण आहे ते आहे शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापुरातील प्रशस्त असा कॅम्पस असणारे हे शिवाजी विद्यापीठ जे सगळ्यांचा आकर्षणाचा मानबिंदू ठरतं. गेल्या वर्षी शिवाजी विद्यापीठामध्ये झाला होता तो संसद भारत MUN 2025 हे पहिला पर्व जो आपलं झालं होतं त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला आजूबाजूच्या शाळा आणि आजूबाजूच्या महाविद्यालयांमधून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आला होता आणि त्याचाच फायदा म्हणून की काय याही वर्षी आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटताना आपण पाहतोय. कनिष्क, मनामध्ये एक प्रश्न आहे तो म्हणजे की यावर्षी जे आपलं संसद भारत 2026 होतंय त्यासाठी शिवाजी विद्यापीठाचीच निवड का केली? सर, खरं म्हणजे एखाद्या कॉलेज पुरतं सीमित न राहण्यासाठी आणि एकूणच शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या 170 कॉलेजेस मधल्या प्रत्येक विद्यार्थींना ह्याचा चान्स मिळावा, ह्याचा लाभ मिळावा यासाठी म्हणून थेट आपण सेंट्रलाइज प्रोसेस म्हणजे त्यासारखं आपण शिवाजी विद्यापीठाची निवड केलेली आहे, जेणेकरून आपल्याला शिवाजी विद्यापीठाचे सर्व प्रकारचे सहकार्य आपल्याला तिथे लाभलेलं आहे. अच्छा, म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे मग सांगली, सातारा, कोल्हापूर जितके काही महाविद्यालय आहेत त्या सगळ्या म्हणजे तळागाळाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी देण्यासाठी हे विद्यापीठ आहे आणि त्यासाठीच मग याची निवड केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायांनी की भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून युवाला सोबत घेतलं आणि स्वराज्य घडवलं, त्या दृष्टिकोनातून संसद भारत घडवण्यासाठी. नक्की सर, जसं की आपल्या प्रसार माध्यमाचा जसा मोटो आहे इन्स्पायर चेंज, अगदी त्याला अनुसरून असणारा आमचा हा कार्यक्रम आहे आणि मी फार फार आभार मानतो प्रसार माध्यमचे की त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वळणावर आम्हाला मदत केली, आम्हाला सपोर्ट केला. कसा आहे यावर्षीचा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा, रजिस्ट्रेशन वगैरे? सर, यावर्षी आकडा मोजेल तितका कमी आहे, अशा प्रकारे अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटतोय. पण आमच्या काही लिमिटेशन्स असल्यामुळे आणि क्राऊड कंट्रोलिंगच्या दृष्टीने आपण फक्त पहिल्या 120 विद्यार्थ्यांना इथं चान्स देतोय. पण बाकीच्या विद्यार्थ्यांना मला सांगणं आहे की प्लीज असं खचून जाऊ नका, पुढच्या वर्षी आपण परत एकदा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात अजून चांगल्या प्रकारे घेऊन येतोय आणि त्यासाठी आपण सर्वांनी आतापासून तयारी लागलं पाहिजे. त्याचे काही क्रायटेरिया काय, म्हणजे कुणाला ह्याच्यामध्ये सहभाग घेता येतो? ज्या इंटरनॅशनल कमिटीज आहेत त्याचे क्रायटेरिया असा आहे की त्या इंटरनॅशनल कमिटीज ज्या रन होतात त्यांची जी संसदीय कामकाज चालतं ते सर्व इंग्रजी भाषेतून चालतं. त्यामुळे ज्या इंटरनॅशनल कमिटीज आहेत, जर का तुम्ही त्यासाठी पार्टिसिपेट करत असाल किंवा पार्टिसिपेट केलं असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे इंग्लिश संभाषण जमणं फार गरजेचं आहे. बाकी इतर म्हणाला तर IP जशी जर्नलिझम आपली जे आहे कमिटी, तर त्याच्यामध्ये फारसं काही भाषेबद्दल बोलण्या इतकं असं काही असणं गरजेचं नाहीये. पण त्या ठिकाणी तुमचं सेंटेन्स मेकिंग किंवा वर्ड कॉम्प्रिहेन्शन हे जे आपण टर्म्स आपण ऐकतो की आता सध्या NAP मधून ह्या संकल्पना फार पुढे येत जातात, तर ह्या गोष्टी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, जेणेकरून इंटरनॅशनल प्रेसमध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्याकडे फोटोग्राफी सुद्धा आहे आणि जर्नलिझम सुद्धा आहे. म्हणजे रिपोर्ट रायटिंग प्लस फोटोग्राफी असं. आता एखाद्या समजा होणाऱ्या एखाद्या इच्छुक पत्रकाराला जर का फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट असेल तर तो फोटोग्राफी निवडू शकतो, जर का एखाद्याला रिपोर्ट रायटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तो रिपोर्ट रायटिंग करू शकतो. अशा प्रकारे इंटरनॅशनल प्रेसमध्ये हे करू शकतो. आणि विधानसभेमध्ये सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे आपल्याला चालू घडामोडींचं फार ज्ञान असणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात, आपल्या जिल्ह्यात काय चाललंय याबद्दल एक बेसिक लेवलला माहिती असणं ह्या समितीसाठी गरजेचं आहे. यावेळेस काही विधानसभा जी आहे त्याच्यामध्ये कुठला विशिष्ट मुद्दा कोणता चर्चेमध्ये जाणार आहे का? हो सर, या वर्षीच्या विधानसभेचा आपला अजेंडा आहे राज्याची कायदा सुव्यवस्था, शेतकरी कामगार प्रश्न व त्यावरील उपाययोजना काय. अशा पद्धतीनं एकूणच चालू घडामोडींना अनुसरून असे मुद्दे आपण ह्या 4-5 समितीमध्ये घेतो आहोत आणि त्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारचं डिस्कशन होऊन त्याचा आपल्याला आपल्या युवकांच्या मनातली गोष्ट आपल्या समजून घेणं आणि त्याच्यावर नक्कीच आपण सरकारला, आपण प्रशासनाला याबद्दल माहिती करून देणं हेच आमचं मूळ उद्दिष्ट असणार. या 3 दिवसाचा नेमका कार्यक्रमाचा अजेंडा कसा असणार आहे? अजेंडा म्हणजे सर, पहिल्या दिवशी 19 तारखेला आपला ओपनिंग सेरेमनी, आपला उद्घाटन कार्यक्रम शिवाजी विद्यापीठामध्ये पार पडेल. खरा कार्यक्रम हा 20 तारखेला आणि 21 तारखेला असणार आहे, ज्याच्यामध्ये समिती सदन जे असणार आहे, कमिटी सेशन्स हे चालणार आहेत.
एक 20 तारखेला दोन समिती सेशन चालणार आहेत आणि 21 तारखेला 2. 20 तारखेच्या संध्याकाळी समिती सेशन 2 हे संपल्यानंतर आपला सांस्कृतिक कार्यक्रम एक असेल. कारण शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या 4-5 जिल्ह्यांमधून हे विद्यार्थी येत असतात. त्यांच्या मनोरंजनासाठी एक छोटासा कार्यक्रम या हेतून आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतोय. आणि 21 तारखेला सरते शेवटी आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल. या सगळ्या कार्यक्रमासाठी म्हणजे काय रजिस्ट्रेशन फी किंवा कशा पद्धतीचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया राबवलेली आहे? बरोबर. यासाठी आपण सोशल मीडियावर खूप चांगल्या प्रकारे कॅम्पेनिंग केलं होतं आणि गुगल फॉर्म या माध्यमातून आपण ते रजिस्ट्रेशन गोळा केलेले आहेत. अगदी माफक दरात, अगदी शिवाजी विद्यापीठ व विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेससाठी, महाविद्यालयांसाठी केवळ 750 रुपये आणि इतर ठिकाणहून येणाऱ्यासाठी 999 अशा अगदी माफक दरामध्ये आपण प्रत्येक सहभागी विद्यार्थीनीची 3 दिवसाची जेवणाची सोय, मुक्कामाची सोय आणि एकूणच या समितीचा सगळा खर्च उचलण्याचं, सोबतच त्यांना आकर्षक अशी बक्षिसं देण्याचं आपण इथं काम करतो. या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या नेमक्या भविष्यामध्ये त्यांना काय फायदा होणार आहे? आपण जेव्हा पाहत असतो की आपल्यातील बरेच असे विद्यार्थी असतात, मी स्पेशली मराठी मुलांबद्दल किंवा मराठी युवकांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करीन की आपल्यातले लोक जे आहेत त्यांना राजकारणाबद्दल चिकित्सा असते, पण रोज रोज काय तोच पेपर वाचायचा, रोज रोज काय त्याच बातम्या पाहायच्या, असं करून राजकारणाबद्दल एक चुकीच्या प्रकारची प्रतिमा आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात, आपल्या युवकांच्या मनात होताना या आपण पाहतोय. तर ह्या प्रतिमेला कुठेतरी दुजोरा द्यावा आणि ह्या प्रतिमेपासून एक उजवा मार्ग निघावा यासाठी म्हणून आपण ही संकल्पना राबवतोय आणि ह्याच्यातून नक्कीच निश्चित यामधून आपल्याला फायदा होताना दिसेल. आणि आपला जो होणार युवा आहे, जो घडणारा आपला जो तरुण आहे, तो नक्कीच एक चांगल्या विवेक बुद्धीने विचार करून आपल्या पुढील आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकेल अशी मला खात्री आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार की फक्त विद्यार्थ्यांनी बसून ऐकण्याचं काम करायचं आणि बाहेरचे येऊन हे, म्हणजे याबाबत सुद्धा विद्यार्थ्यांच्या मध्ये एक गोंधळ आहे? अगदी बरोबर. तर सर हा कार्यक्रम ह्याला म्हणलंच जातं मराठीमध्ये विद्यार्थी परिषद, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी घडवलेली परिषद. म्हणजे आम्ही सुद्धा एक विद्यार्थी बॅकग्राऊंड मधूनच आम्ही आहोत, आम्ही सगळे विद्यार्थीच आहोत. जे आयोजक आहोत ते सुद्धा सगळे विद्यार्थीच आहेत. तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली चळवळ अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे सगळं कामकाज विद्यार्थीच चालवणार? हो सर, हो सर. काय सांगशील शेवटी विद्यार्थ्यांना? मी इतकंच सांगेन की संसद भारत MUN हा अतिशय चांगला विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आहे आणि शिवाजी विद्यापीठामध्ये यंदा 2रं वर्ष आहे आणि ही जी परंपरा आहे ही आपल्याला अखंडितपणे सुरू ठेवायची आहे. त्यामुळे मी सर्व युवक युवतींना, सर्व विद्यार्थ्यांना हेच आवाहन करीन की प्रसार माध्यमच्या माध्यमातून आणि शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण भरपूर जण या कार्यक्रमास जोडले जाऊया. हा कार्यक्रम अतिशय चांगला करूया आणि ह्याचा नक्कीच फायदा आपल्या होणाऱ्या पुढच्या भविष्यात पिढीला होणार. नक्कीच ज्या पद्धतीनं तू हे सगळं सांगितलंस आणि विद्यार्थी नक्कीच त्यासाठी एक्सायटेड असतील. ज्या पद्धतीनं विवेकानंद म्हटले होते की मला हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत युवक द्या, मी जगाचा इतिहास आणि जगाचा भूगोल बदलून दाखवेन. तर त्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वपणाची जाणीव होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी संसद भारत MUN 2026 हा कार्यक्रम आपण आयोजित करताय. त्याच्यासाठी शुभेच्छा आणि नक्कीच याच्यामधून उद्याचं भवितव्य चांगलं घडेल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. तू वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मांडला त्याबद्दल मी तुझा मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर, धन्यवाद.